नमस्कार. आमचं स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हाला साऱ्या खवय्याचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्या थंडीचा महिना सुरू आहे आणि बाजारामध्ये मुबलक सीताफळ उपलब्ध आहे. तर त्या सीताफळापासून घरच्या घरी मिल्कशेक कसा बनवायचा ते अगदी मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. इथे मी सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे, साधारण एक मोठं सीताफळ. आणि त्याच्यानंतर इथे मी पाऊण कप दूध घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी सीताफळाचं आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि सजावटीसाठी इथे बदाम. आईस्क्रीम हे ऑप्शनल आहे मिल्कशेकच्या थिकनेससाठी आणि टेस्ट आणखीन चांगली होण्यासाठी इथे मी आईस्क्रीमचा वापर केलेला आहे. आता आपण सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात दूध घालून घेऊया. त्यानंतर ते सीताफळाचा गर, त्यानंतर आईस्क्रीम, हे सगळं आपल्याला एकत्रच मिक्स करायचं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथे मी थोडीशी पिठी साखर घालते आहे, कारण सीताफळाचा गोडवा जर कमी असेल तर आपल्याला कमी गोड लागेल. त्याच्यासाठी इथे मी 3 चमचे पिठी साखर घालते आणि परत एकदा आता मी हे मिक्सरला फिरवून घेते. सीताफळाचा मिल्कशेक मी सर्विंग ग्लासमध्ये घालून घेते. इथे मी जास्त मिक्सरमध्ये मिल्कशेक फिरवून घेतला नाही, कारण सीताफळाचा गर हा आपल्याला मिल्कशेक पिताना थोडा तोंडामध्ये आला पिताना तर ते छान लागतं. आता वरून सजावटीसाठी इथे बदामाचे काप घालून घेते. अशा प्रकारे इथे आपला सीताफळाचा मिल्कशेक साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओज आम्ही तुम्हाला आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये दाखवत राहूच. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.